वर्धा लोकसभा मतदारसंघामधनं तुम्ही निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे। सूत्रांची माहिती आहे की तुम्ही निवडणूक लढवणार आणि कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक तुम्ही बोलावली आहे। नाही, मला असं वाटतं का कार्यकर्त्यांचा आग्रह आहे का वर्धा लोकसभेमधले 2 मतदारसंघ अमरावतीत येतात आणि 4 वर्धेतले येतात आहे। अजून काही निश्चित नाही आहे, आम्ही चाचपणी करतो आहे, वेळ आली तर त्यामध्ये आपण तयारी ठेवू। पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवायची नाही, पदाधिकाऱ्याची बैठक आम्ही काही बोलावली नाही आहे। आता बैठकी भरपूर झाल्या, आता कामाला लागावं लागेल, आता बैठकीची गरज नाही। शेवटपर्यंत नवनीत राणांना विरोध कायम राहील? आता काय, आता कोणतं शेवट राहिला आहे? गुलालच अंगावर घ्यायचं म्हटलं काय, नवनीत राणाच्या गुलाल घ्यायचा आम्हाला अंगावर? आमचा गुलाल घेऊ आम्ही, आणि तो कोणी असो, जो पाळणारा उमेदवार असेल तो आमचा उमेदवार राहील। प्रहार पार्टी थोडी बाजूला ठेवू, पण पाळणारा उमेदवार आमचा उमेदवार राहील। एक डाव डोक्यात घुसलं, कारण आमची स्वतःची पानटपरी आहे, कोणाच्या बापाची नाही आहे, आमची आहे स्वतःची। कोणाचे झेंड्यान फोटो लावून बच्चूकडू मोठा नाही झाला, कार्यकर्त्याच्या बळावर आणि जनतेच्या आशीर्वादानं आम्ही मोठं झालो आहे। त्याच्यानं मला नाही वाटत कोणी आम्हाला हो म्हणण्याची ताकद आहे म्हणून। आम्ही मनात आलं लोकांच्या हितासाठी म्हणाल तिथं बसू, तिथं जाऊ, कोणी अडू शकतं आम्हाला? आम्हाला कुठं दिल्ली मुंबईला विचारावं लागतं? हे मान्य आहे का शिंदे साहेबांचं आमचं मैत्रीचं नातं आहे, त्यांच्या आमच्यावर ऋण आहे, उपकार आहे। दिव्यांग बांधवाचं मंत्रालय झालं, मतदारसंघात कामं झाली, तेवढंच फक्त एक डोक्यात आहे, दुसरं काही नाही। बळवंत वानखडे काँग्रेसकडनं पाठिंबा देणार? कोणालाही देऊ, बळवंत वानखडे काय, कोणी MIMचा उमेदवार असेल तर त्यालाही देऊ पाठिंबा, वंचित असेल तर देऊ, 2 स्पर्धेत असेल त्याला देऊ। दुश्मन का दुश्मन अपना दोस्त, बस यही है तो रीति रिवाज है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।